आजचं पहिलं एक्झाम्पल आहे. फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट दिलेला आहे 2, -1 and parallel to the line 4x minus y plus 7. सर्व फॉर्म्युला एक लिहून ठेवले की आतापर्यंत झाले ते. दोन फॉर्म्युले ऍड केले 8th आणि 9th. m1 m2 -1 असेल तर परपेंडिक्युलर लाईन्स असतील आणि m1 m2 असेल तर पॅरलल लाईन्स असतील. हे दोन फॉर्म्युले फक्त ऍड केले. ठीक आहे. आता आपल्याला अशा लाईनचं इक्वेशन काढायचंय की जी 2 आणि -3 म्हणून घ्या. हा पॉइंट काय 2 आणि -3. चुकलं 2 आणि -3 कुठे येईल? 2 इथे येईल आणि -3 बरोबर आहे. अशी लाईन पाहिजे आपल्याला की जी 2 आणि -3 मधून जाणार आहे. एकच फक्त तिचा पॉइंट दिलाय. स्लोप जर माहित असला असता आपल्याला ह्या लाईनचा, त्या स्लोप पॉइंट फॉर्म आपण काढू शकलो असतो. पण त्यांनी दिलाय काय, दुसरी एक लाईन आहे जी की ह्याच्यातून ह्या पॉइंट मधून जाणारी जी लाईन आहे तिला पॅरलल आहे. मग ह्या लाईनचा स्लोप आणि ह्याच्यातून जाणाऱ्या लाईनचा स्लोप सारखा असेल. कळलं? ह्या लाईनचा स्लोप जी की पॅरलल आहे ह्याच्यातून जाणाऱ्या लाईनला, समजा ह्याच्यातून जाणारी लाईन अशी असेल गृहीत धरा, तर ही लाईन काय काहीतरी अशी ह्याला पॅरलल असेल. म्हणून ह्या लाईनचा जर स्लोप काढायचा असलेला आपल्याला, तर पॅरलल लाईनची कंडिशन लावून आपण ह्या लाईनचा स्लोप काढून घेऊ. ह्या लाईनचा स्लोप आल्यानंतर आपल्याला या लाईनचा स्लोप भेटेलच, कारण पॅरलल लाईन्स ची कंडिशन काय आहे, ह्याचा स्लोप आणि ह्या लाईनचा स्लोप दोन्हीचा स्लोप काय. मग ह्याचा स्लोप भेटला की स्लोप पॉइंट फॉर्म वापरून आपण ह्या लाईनचं इक्वेशन काढू शकतो. ठीक आहे. सोल्युशन मध्ये काय, to find the equation of line passing through 2, -3. 2, -3 म्हणून जाणारी जी लाईन आहे तिचा काय करायचं आपल्याला, तिचं इक्वेशन काढायचं. बरोबर आहे. मग आपल्याला ह्या लाईनचा स्लोप जर माहित असेल तरच आपल्याला तिचं इक्वेशन काढता येईल. एका पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचं इक्वेशन आपल्याला काढता येणार नाही. Therefore, find equation of find slope of the line 4x minus y plus 7 is equal to 0. ठीक है. This slope is say m1, which is equal to the slope of line passing through 2, -3. ब्रॅकेट मध्ये काय येईल, कंडिशन ऑफ पॅरलल लाईन्स m1 is equal to, ठीक है. Therefore m1 फाइंड करा. काय, माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y इज इक्वल टू काय, -4 डिवाइडेड बाय
-1 कोएफिशिएंट y काय 1 या लाईनचं स्लोप ठीक आहे आपण से m1 म्हटलंय त्याला ह्या लाईनचं ठीक आहे सो दिस विल बी प्लस बरोबर therefore m2 पण काय असेल मग 4 च असेल अजून एक तुम्ही कशामुळे कंडिशन ऑफ पॅरलल ठीक है therefore using slope point form काय स्लोप पॉइंट फॉर्म y minus y1 y minus y1 is equal to m2 म्हणावं लागेल आता m2 म्हणावं लागेल है की नाही m1 आपण ह्या लाईनचा स्लोप गृहीत धरला ना m1 से m1 मग m2 जी लाईन फाइंड करायची तिचा स्लोप m2 into x minus x1 y minus y1 काय x1 y1 माइनस ऑफ -3 इज इक्वल टू m2 म्हणजे किती आहे 4च आहे जो की पॅरलल लाईन चा स्लोप आपण काढलाय m1 इज इक्वल टू m2 x minus x1 काय 2 मग काय लिहिले y plus 3 is equal to 4x minus 8 so y is equal to 4x minus 8 and 3 11 this is required equation of line passing through 2, -3 ठीक आहे लक्षात एका पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप काढा म्हणून सांगितलं दुसऱ्या लाईनला ती पॅरलल आहे असं सांगितलं आणि दुसऱ्या लाईनचं इक्वेशन दिलं मग दुसऱ्या लाईनचं जे इक्वेशन दिलंय तिच्यावर मग स्लोप काढा तो स्लोप पॅरलल आहे पॅरलल लाईनचा स्लोप इक्वल असतो तो स्लोप ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा असणार मग आपल्याला ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोप भेटला आणि हा पॉइंट पण आहे सो युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म यू कॅन फाइंड आउट द इक्वेशन ठीक आहे नेक्स्ट सम आहे फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू 4, 5 and perpendicular to the line 7x minus 5y is equal to 420 सॉल्व करून ठेवले इथे आपलं काय सोल्युशन टू फाइंड द इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू द गिवन पॉइंट 4, 5 याला x1 y1 म्हणा ठीक आहे लेट द स्लोप ऑफ लाइन जी की ही लाइन 7x minus 5y is equal to 420 is m1 m1 काढला आपण माइनस कोएफिशिएंट ऑफ x डिवाइडेड बाय माइनस कोएफिशिएंट ऑफ y या फॉर्म्युलेनं इज इक्वल टू -7 कोएफिशिएंट ऑफ x काय -7 आहे पण हे माइनस कुठलं आहे फॉर्म्युल्याचं माइनस आहे डिवाइडेड बाय कोएफिशिएंट ऑफ y काय आहे -5 सो माइनस माइनस कॅन्सल झालं 7/5 आता आपल्याला या लाईनचा स्लोप भेटलाय जी लाईन ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर आहे पण m2 समजा आपण लेट m2 बी द स्लोप ऑफ लाइन पासिंग थ्रू दिस पॉइंट 4, 5 m1 आणि m2 मध्ये काय रिलेशन आहे परपेंडिक्युलर ची कंडिशन दोन लाइन परपेंडिक्युलर आहेत त्याची कंडिशन काय m1 m2 -1 ठीक आहे सो m1 m2 -1 कंडिशन ऑफ परपेंडिक्युलर लाइन m2 काढून घेतला -1 अपॉन m1 हे m1 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये इकडे डिव्हिजन मध्ये येऊ जाईल सो m1 आपण अगोदरच काढलेले आहे -1 अपॉन 7/5 ठीक आहे सो 7/5 डिनॉमिनेटर मध्ये वर जाऊन काय होईल ते 5/7 होईल आणि -1 ला जर मल्टिप्लाय केलं तरी ते मायनस सो युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म आता ह्या पॉइंट मधून जाणाऱ्या लाईनचा स्लोपही भेटला आपल्याला m2 जो की -7/5 -5/7 आहे
ठीक आहे. मग 2 पॉइंट फॉर्म वापरता येईल का नाही, स्लोप पॉइंट फॉर्म वापरावं लागेल आपल्याला 3 नंबरचं. युजिंग स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू 4,5 इज गिव्हन बाय y minus y1 is equal to m2 x minus x. y1 आणि x1 माहिती आहे, m2 आपण काढला परपेंडिक्युलर लाईन च्या कंडिशन वर, ठीक आहे. y minus 5 is equal to minus 5/7 जो की m2 आहे, x minus 4. याला जर सॉल्व्ह केलं तर 7 into y minus 5 हे 7 इकडे आलं, इकडे डिव्हिजन मध्ये, इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये. -5 ला हे -5 आहे, x minus 4 ॲज इट इज. तर हे इक्विव्हॅलेंट आहे. 3 लाईन काढले म्हणजे काय, इक्विव्हॅलेंट. 7y यांनी आत मल्टिप्लाय केलं, 7×5 = 35 मायनस इथे मायनस आहे, इज इक्वल टू -5 into x -5x मायनस इंटू मायनस प्लस 5×20, ठीक आहे. सो 7y इथेच ठेवलं, हे 5x मायनस इकडे लेफ्ट हँड साइडला आलं तर प्लस x झालं, आणि -35 तिकडे गेलं तर 20 ला प्लस मध्ये झालं तर 20 + 35 किती झालं मग 55. सो दिस इज रिक्वायर्ड इक्वेशन ऑफ लाइन पासिंग थ्रू कोणचा पॉइंट 4,